नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया ही दरवर्षाच्या वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी करतात. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानतात की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या सणापासून केल्यास ते शुभ कार्य फलप्राप्ती देते व त्याचा लाभ मिळतो. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया एक असल्याने या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता आपण खरेदी किंवा कोणतेही शुभ कार्य करू शकतो. हा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. आपल्या जीवनात व कुटुंबात सुख, समृद्धी, आनंद यावा, भरभराट व्हावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी विधिवत शुभ मुहूर्तावर पूजा करण्याची पद्धत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे चांगले फळ मिळते, तसेच कार्य सिद्धीस जाते अशी मान्यता आहे. या दिवशी सोने किंवा कोणतीही गोष्ट खरेदी केल्यास त्यात वाढ होते, भरभराट मिळते असे मानतात. अक्षय तृतीया हे नवीन युगाचे पर्व मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया या दिवसापासूनच सत्य, द्वापार आणि त्रेता युगाची सुरुवात झाली असे मानतात. या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धनप्राप्ती होते, तसेच आयुष्यात सुख, समृद्धी येते व देवीची कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी कोणत्याही वेळेस शुभ कार्य किंवा खरेदी करू शकतो. संपूर्ण दिवस शुभ मानल्याने तुमच्या कार्यात कोणतीही बाधा येत नाही. त्यामुळेच अनेक जण अक्षय तृतीयेला नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करतात. आणि अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे सोन्याची खरेदी. पण आजकाल सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सर्वसामान्य माणसाला ते घेणं खूप कठीण झालं आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोनं घेणं शक्य नसेल तर अजिबात काळजी करू नका. आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या सोन्याहूनही मौल्यवान मानल्या जातात आणि ज्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्यास पाहिजेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मींनी आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर वास्तव्य करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी आणि केलेले शुभ कार्य कायम वाढत राहते असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी नवीन काम, व्यवसाय, घर, वाहन किंवा कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जाते. चला तर मग बघूया त्या महत्त्वाच्या वस्तू. त्यातील पहिली वस्तू म्हणजे कापूस. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कापूस पांढरा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. यामुळे घरात शांती आणि समाधान टिकून राहतं.
नंबर 2, सैंधव मीठ अर्थात खडे मीठ. मीठ हे शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 3, झाडू. झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात संपत्ती आणि स्वच्छता दोन्हीही टिकून राहतात, ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. नंबर 4, कवड्या. 5 ते 7 कवड्या देवघरात ठेवाव्यात. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि घरात धनवृद्धी करतात. नंबर 5, तुळशीचं रोप. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. घरात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घर पवित्र राहते. नंबर 6, मातीचं भांड अर्थात माठ. मातीचं भांड खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. शक्य असल्यास माठ दान करा किंवा पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. यामुळे पुण्य मिळतं. नंबर 7, पिवळी मोहरी. मोहरी घरात आणून पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर पिवळ्या मोहरीने आपल्या घराची दृष्ट काढल्याने देखील आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. नंबर 8, तांबे किंवा पितळ भांडे. हे धातू शुभ मानले जातात. घरात समृद्धी आणि अन्नधान्याची भरभराट होते. त्याचबरोबर आणखीन काही विशेष वस्तू आपण आपल्या घरात या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून नक्कीच आणू शकतो. पण त्यांच्याकडे अगोदरच पासून या सर्व वस्तू घरात असतील तर त्यांनी या वस्तू नाही आणल्या तरीही चालतील. फक्त या वस्तूंची अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा आपल्या घरात अवश्य करा. श्रीयंत्र. हे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं. कुबेर यंत्र हे धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. लक्ष्मीची पावलं मुख्य दरवाजावर लावल्याने धनाचं आगमन होतं. कवड्याचं तोरण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्यापासून हे कवड्याचं तोरण थांबवतं. पितळेचे हत्ती अर्थात गजलक्ष्मी. गजलक्ष्मी हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात. कासव. कासव हे संकटापासून संरक्षण देतं. स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक चिन्ह हे मंगल आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. 64 योगिनी यंत्र वास्तुदोष कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर मंडळी, या सगळ्या वस्तू अगदी कमी खर्चात मिळतात आणि 1000 रुपयांच्या आत तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकता. म्हणूनच सोनं घेणं शक्य नसेल तर निराश होऊ नका. या छोट्या पण प्रभावी वस्तूंनीही तुमच्या घरात मोठा बदल घडू शकतो आणि नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी अर्थात योग्य बनाल. जर तुम्ही या वस्तू श्रद्धेने खरेदी करून पूजा केली तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.